नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत शैक्षणिक कोणकोणते फायदे मिळतात याची संपूर्ण माहिती देणार आहे. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करावं ही विनंती. चला तर आपण पहिल्यांदा बघूया योजना क्रमांक 1 E01. या योजनेअंतर्गत आपण बघू शकता, जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल त्याच्या पहिल्या 2 पाल्यांना 1ली ते 7वी साठी प्रतिवर्ष 2,500 व 8वी ते 10वी साठी प्रतिवर्ष 5,000 इतके पैसे मिळतात. तरी आणि नंतर आपण पाहूया E02. आता या स्कीमचा काय अर्थ आहे हे आपण पाहूया. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना म्हणजे जो काही अर्जदार असेल त्याच्या पहिल्या 2 मुलांना 10वी मध्ये 50% किंवा 12वी मध्ये 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाल्यास तिथे 10,000 रुपये त्यांना मिळतात स्कॉलरशिप. यानंतर तिसरी स्कीम आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष 10,000 रुपये मिळतात. म्हणजे 10वी नंतर 11वीत ॲडमिशन घेतल्यानंतर 11वी मध्ये 10,000 व 12वी मध्ये 10,000 असे 2 वर्षाचे 20,000 मिळतात. त्यानंतर चौथी स्कीम आहे, आपण पाहू शकता, नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या पुस्तक व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये मिळतात. म्हणजे जर 12वी नंतर तुम्ही BBA, BCom, BCA असे कोणत्याही ट्रेड घेतला असेल, इंजिनिअरिंग आणि मेडिकल डिग्री हे 2 ट्रेड सोडून इतर कोणत्याही आपण ट्रेडला गेलात चाल तर प्रतिवर्ष 20,000 रुपये हे मिळतात. त्यानंतर 5वी स्कीम आहे, ही स्कीम बघा सगळ्यांना जास्त उपयोगाची आहे. यामध्ये अर्जदाराचे पहिले 2 पाल्ये किंवा पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष 1,00,000 रुपये, आपण बघू शकता. पण पदवी कुठली हवी? वैद्यकीय पदवी म्हणजे मेडिकलच्या कोणत्याही डिग्रीला असाल तर 1,00,000 रुपये वर्षाला मिळतात. त्यानंतर अभियांत्रिकी पदवी म्हणजे 12वी नंतर कुठल्याही इंजिनिअरिंगला गेला असाल आपण तरी त्यासाठी 60,000 रुपये प्रतिवर्ष इतके पैसे मिळतात. नंतर 6वी स्कीम आहे डिप्लोमासाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये मिळतात आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्यासाठी 25,000 रुपये मिळतात. त्यानंतर 7वी स्कीम आहे E07 म्हणजे MSCIT. जर आपण MSCIT ची परीक्षा दिली असेल तर त्या परीक्षेसाठी आपणाला पैसे मिळतात, फीची पावती असेल त्याच्यावरून. आणि आपण हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व शैक्षणिक योजनांची माहिती दिलेली आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक योजनांचा फॉर्म कसा भरायचा हे पाहूया आणि तसेच तुम्हाला बांधकाम कामगाराशी संबंधित काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहावेत ही विनंती. धन्यवाद.